भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं शहरातील मुख्य रस्त्यावर विविध गटांनी मिरवणूक काढली। दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस भारतासह जगभरात जयंती उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवी हक्क चळवळीसाठी, संविधान निर्मितीसाठी आणि त्यांच्या अफाट विद्वत्तेसाठी जगभरात ओळखले जातात आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आंबेडकरांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी 14 एप्रिल 1928 रोजी पुणे शहरात साजरी केली। रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते। कारंजा शहरातील बायपास क्रीडा संकुल, अशोकनगर, महात्मा फुले नगर, गौतम नगर, माळेपुरा, पंचशील नगर, राहुल नगर, भीमनगर आदी ठिकाणच्या विविध मंडळींनी मिरवणुकीत सहभाग घेतला। मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, नाश्ता आणि बिस्किटे वाटण्यात आली। तसेच स्थानिक कुंजणी कॉम्प्लेक्समध्ये चित्रकार मनोज पातुरकर यांनी 4 क्विंटल तांदळापासून एक भव्य पुतळा बनवला होता, जो मिरवणुकीत आकर्षणाचा विषय होता। MIMचे राज्य उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युनुस पुंजानी यांनी पुंजानी कॉम्प्लेक्समध्ये मिरवणुकीत सहभागी झालेल्या समुदाय सदस्यांना शुद्ध पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचं वाटप केलं। यामध्ये महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आरिफभाई पोपटे व बरेच पत्रकारांनी सहभाग घेतला होता। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट।